हॅलो अँड वेलकम बॅक टू चॅनल। आज खूप दिवसानंतर हा व्लॉग बनवते। जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आम्हाला मुलगी झाली आहे। तो व्लॉग मी जेव्हा शेअर केला तेव्हा मी बोलले होते माझा डिलिव्हरी एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करेन, इथल्या हॉस्पिटलबद्दलची माहिती शेअर करेन, इथले डॉक्टर्स मिडवाईफ्स कोणकोणत्या प्रोसिजर फॉलो करतात या सर्व गोष्टींची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करेन। तर आज खूप दिवसानंतर मला वेळ मिळाला आहे। जेव्हा आपल्या आयुष्यात बाळ येतं तेव्हा ते पूर्णपणे आपल्यावरती डिपेंड असतं, आईवरती डिपेंड असतं। तेव्हा त्याचं जे रुटीन आहे त्याच्यासोबत आपलं रुटीन मॅच करणं थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं आणि त्यामुळे मला वेळ इतके दिवस मिळत नव्हता। आज वेळ मिळाला आहे तर विचार केला हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा। ज्या कोणी एक्सपेक्टिंग मदर्स आहेत त्यांना या गोष्टीचा फायदा होईल। मला सुद्धा खूप लोकांचे एक्सपिरियन्स ऐकून फायदा झाला होता, तसंच माझा एक्सपिरियन्स ऐकून देखील कुणाला तरी त्याचा फायदा होईल, त्यामुळे काही गोष्टींची माहिती मिळेल, त्यामुळे हा मी व्लॉग बनवत आहे। तर माझ्या ड्यू डेटच्या आदल्या रात्री मला थोडासा डिस्कम्फर्ट जाणवत होता। जेवण झाल्यानंतर थोडेसे जसे पिरियड्सचे क्रॅम्प्स येतात तसे क्रॅम्प्स जाणवत होते, डिस्कम्फर्ट जाणवत होता, झोप लागत नव्हती। रात्री 2 वाजता मी झोपले, त्यानंतर 4:30च्या आसपास माझ्या पायामध्ये जोरात क्रॅम्प आले आणि थोडासा वॉटरी डिस्चार्ज झाला। पण मी कन्फ्यूज होते की हे वॉटर ब्रेक तर नाही झालं, थोडासा वॉटरी डिस्चार्ज आहे तर हॉस्पिटलला जावं की नाही। तरी देखील आम्ही विचार केला की आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात, एकदा चेकअप करूयात, जर आपल्याला ॲडमिट व्हावं लागलं तर होऊयात, नाहीतर आपण घरी परत येऊयात। तर हॉस्पिटल बॅग वगैरे सर्व रेडी होतं। तरी ते हॉस्पिटलमध्ये जास्त काही गोष्टी हॉस्पिटल बॅगमध्ये घ्याव्या नाही लागल्या की ज्या गरजेच्याच आहेत घेतल्याच पाहिजेत असं काही नव्हतं। ज्या काही पर्सनल केअरच्या गोष्टी आहेत, आपले क्लोथ्स असतील, मेकअपच्या गोष्टी असतील, मोबाईल चार्जर, ह्या अशाच गोष्टी होत्या। त्याची लिस्ट मी इथं देते। तर ती लिस्ट आम्हाला हॉस्पिटलकडून प्रोव्हाइड केली होती, तर त्यामुळे ती बॅग ऑलरेडी रेडी होती। मग मी हॉस्पिटलला जायचं ठरवलं। ही जी पूर्ण जर्नी होती माझी, ही लेबर डिलिव्हरीची जर्नी होती, ती 36 तासाची जर्नी होती। म्हणजे पूर्णपणे 36 तास मी पेनमध्ये होते असं नाही आहे। तर जे सुरुवात झाली लेबर स्टार्ट होण्यापासून तिथून ते डिलिव्हरी होईपर्यंतची अशी ही टोटल जर्नी 36 तासाची होती। तर पहाटे 5 वाजता आम्ही हॉस्पिटलला जायला निघालो, 6पर्यंत आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो। तिथं माझं प्रायमरी चेकअप झालं। तर त्यावेळी हॉस्पिटलमध्ये जे गायनेकोलॉजिस्ट आणि ज्या कोणी मिडवाईफ्स अवेलेबल होत्या त्यांनी चेकअप केलं आणि वॉटर ब्रेक झाला आहे असं सांगितलं। माझ्या काही टेस्ट देखील झाल्या आणि वॉटर ब्रेक झाला आहे, ॲडमिट व्हावं लागेल असं सांगितलं। त्यानंतर आम्ही ॲडमिट झालो। लेबर अँड डिलिव्हरी रूममध्ये मला शिफ्ट केलं। 9 वाजता मला माझे गायनेकोलॉजिस्ट भेटायला आले। तर इथे जेव्हा माझ्या प्रेग्नन्सीमधील व्हिजिट होत्या तर त्यावेळी मला प्रत्येक व्हिजिटमध्ये वेगवेगळे गायनेकोलॉजिस्ट होते। आणि जेव्हा माझी शेवटची व्हिजिट होती तेव्हा मी सांगितलं होती की मला डिलिव्हरीच्या वेळेला कोणते गायनेकोलॉजिस्ट हवे, त्याचा जो प्रेफरन्स आहे तो मी तिथे दिला होता। तर ते गायनेकोलॉजिस्ट मला तिथे भेटायला आले 9 वाजता। तर त्यांनी मला सांगितलं की वॉटर ब्रेक झाला आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये 24 तासाच्या आत डिलिव्हरी करावी लागते, नाहीतर इन्फेक्शन वगैरे होण्याचा धोका असतो। तर 24 तासामध्ये डिलिव्हरी करावी लागते। आणि मला तरी काही अजून कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट झाले नव्हते, खूपच माइल्ड असे कॉन्ट्रॅक्शन होते, जसे पिरियड्समध्ये क्रॅम्प्स वगैरे येतात तसे क्रॅम्प्स होते। तर तेव्हा डॉक्टरनी मला सजेशन्स दिलं की जर नॅचरली लेबर इंड्यूस नाही झाले तर ते आपल्याला इंड्यूस करावे लागतात, त्यासाठी पिटरसिन हे इंजेक्ट केलं जातं आपल्या बॉडीमध्ये, त्यामुळे आपले लेबर स्टार्ट होतात। मी त्याबद्दल थोडीफार माहिती घेतली होती, त्या इंजेक्शनबद्दल मी वाचलं होतं आणि मी डॉक्टरांना सांगितलं की मला नॅचरली लेबर इंड्यूस करायचे आहेत, कारण पिटरसिनचं असं आहे की पिटरसिन दिल्यानंतर आपले लेबर स्टार्ट होतात, तर त्याची जी तीव्रता असते ती खूप जास्त असते। जेव्हा नॅचरली आपल्या लेबर इंड्यूस होतात तेव्हा अगदी माइल्डपासून ते असे अपग्रेड होत जातात, त्यामुळे ते आपण बेअर करू शकतो। पण जेव्हा पिटरसिन इंड्यूस केलं जातं तेव्हा अचानकच त्याची तीव्रता वाढते, त्यामुळे ते अनबेअरेबल होतं आणि ते खूप त्रासदायक होतं जे नॅचरली इंड्यूस होतात त्याच्यापेक्षा। तर मी तेव्हा डॉक्टरांना बोलले की मला हे लेबर नॅचरली इंड्यूस करायचे आहे। इथे अजून एक गोष्ट आहे, इथल्या हॉस्पिटलमध्ये इथले जे डॉक्टर्स आणि मिडवाईफ्स जे मला भेटले तर ते मला कोणतीही प्रोसिजर फॉलो करणार आहेत त्याबद्दलची माहिती द्यायची, सजेशन द्यायचे। मी त्यांना काही क्वेश्चन विचारले, त्याची पूर्णपणे माहिती द्यायची, त्याबद्दलचे प्रोज कॉन्स, त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत या सर्व गोष्टी ते सांगायचे।
आणि जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो मला घ्यायचा होता. तर ही गोष्ट मला चांगली वाटली. हां, ह्यामध्ये असं आहे की इन केस काही सिच्युएशन हाताबाहेर जात असेल तर त्या केसमध्ये डॉक्टर निर्णय घेतात. पण जोपर्यंत अंडर कंट्रोल सिच्युएशन होत्या तोपर्यंत ते निर्णय मी स्वतः घेत होते आणि त्याची माहिती मला ऑलरेडी होती. त्याच्या फेज आहेत डिलिव्हरीच्या त्याबद्दलची माहिती मला होती. याचा मला एक चांगला फायदा झाला. तर तेव्हा डॉक्टरने मला पीटरसनबद्दल सांगितलं आणि तेव्हा मी डॉक्टरना सांगितलं होतं की मी यावरती विचार करेन, मला आत्ता तरी ते घ्यायचं नाही, आपण थोडा वेळ वेट करूया. तर नॅचरली लेबर इंड्यूस करण्यासाठी मी वॉक करत होते. कंटिन्युअसली मी ॲक्टिव्ह होते. वॉक करत होते, बॉल एक्सरसाइज करत होते, जी रॉकिंग चेअर होती त्याच्यावरती मी एक्सरसाइज करत होते. कंटिन्युअसली मी ॲक्टिव्ह होते. त्यामुळे मला माझे लेबर इंड्यूस होण्यासाठी हेल्प झाली. सकाळी जेव्हा मला गायनेकॉलॉजिस्ट भेटायला आले तेव्हा तोपर्यंत मी काही खाल्लं नव्हतं. मला ॲपल ज्यूस दिला होता डिहायड्रेशन होऊ नये म्हणून, तो पिला होता. तर तेव्हा मला डॉक्टरने सांगितलं की मी ब्रेकफास्ट वगैरे करू शकते. आणि इथे असं होतं की आमच्या मदतीसाठी कोणी नव्हतं. जे काही मॅनेज करायचं होतं ते आम्हा दोघांना मॅनेज करायचं होतं. जवळपास कोणतंही इंडियन रेस्टॉरंट नव्हतं. त्यामुळं खायचं काय, तर तेव्हा लिटरली मी बर्गर खाल्ला होता. तर असं असतं की जेव्हा आपले डिलिव्हरीची ड्यू डेट जवळ असते तर ते 2 दिवस आधी आपण अगदी साधं जेवण जेवलं पाहिजे. त्यामुळं आपल्या डिलिव्हरीच्या दरम्यान कोणताही त्रास होत नाही. तर असं असतं. ह्या गोष्टींची माहिती असून देखील त्यावेळी माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता. त्यामुळे मला तो बर्गर खावा लागला. भूक तर खूप लागली, पण मी माझा लिक्विड इंटेक देखील जास्त ठेवला होता. मी कंटिन्युअसली पाणी पित होते, ज्यूस पित होते. त्यामुळे मला डिहायड्रेशन होत नव्हतं. आणि वॉटर ब्रेक झाला आहे तर त्या केसमध्ये तर आपल्याला पाणी आणि ज्यूस रिकमेंड केलं जातं. तर त्या गोष्टी मी करत होते, ज्यामुळे मला अजिबात डिहायड्रेशन झालं नाही आणि त्यानंतर भूकसुद्धा लागली नाही. जेव्हापासून मी ॲडमिट झाले लेबर अँड डिलिव्हरी रूममध्ये तर तेव्हापासून प्रत्येक 2 तासाला माझं टेम्परेचर चेक केलं जायचं, कॉन्ट्रॅक्शन चेक केले जायचे. गोष्टी त्या मिडवाईफ्स येऊन चेक करत होत्या. या व्यतिरिक्त मला लेबर इंड्यूस करायचे आहे का त्याबद्दल विचारलं जायचं. तर माझं ॲन्सर नोच होतं तोपर्यंत. आणि इपिड्युरल दिलं जातं. जर आपल्याला पेन रिलीफसाठी इपिड्युरल दिलं जातं तर त्याच्याबद्दलची माहिती मला आधीच दिली होती. मी ॲडमिट झाल्यानंतर त्याचे व्हिडिओज मला दाखवले होते, त्याच्याबद्दलची माहिती दिली होती. मला खूप असा वेळ मिळत होता सर्व गोष्टींबद्दल विचार करायचा की मला कोणत्या गोष्टी फॉलो करायच्यात. आणि या गोष्टींचा आधी देखील मी माहिती घेतली होती. आणि त्यावेळीसुद्धा मी कोणाला काही क्वेश्चन विचारले, मिडवाईफ्सना किंवा डॉक्टरना काही क्वेश्चन विचारलं तर त्याचे ते आन्सर्स देत होते, त्याची ती माहिती व्यवस्थित देत होते. त्यामुळे मला त्याचा एक फायदा चांगला इथे झाला होता. 9 वाजता माझे ॲक्टिव्ह लेबर स्टार्ट झाले. त्याची फ्रिक्वेन्सी हळूहळू वाढत गेली. 3 पर्यंत त्याची तीव्रता खूप वाढली, फ्रिक्वेन्सी कमी झाली. एव्हरी 2 to 3 मिनिट मला कॉन्ट्रॅक्शन्स येत होते, जे की सहन करण्याच्या पलीकडचे होते. तर त्या स्टेजला मला असं कुठेतरी वाटलं की आपल्यासोबत कोणतरी मोठं असतं, आपल्यासोबत ज्यांना एक्सपिरियन्स आहे असे कोणीतरी असतं तर मला थोडाफार फायदा झाला असता. जेणेकरून त्यांना माहिती असतं की मसाज कुठे करायचं आहे, ज्यामुळे थोडंसं पेन रिलीफ मिळेल, ह्या गोष्टींची माहिती असते. तर तेव्हा मला थोडंसं वाटलं. पण ह्या पूर्ण जर्नीमध्ये सगळ्यात मोठा सपोर्ट होता तो म्हणजे माझा नवरा. आणि इथे अजून एक गोष्ट आहे, इथल्या हॉस्पिटलमध्ये लेबर अँड डिलिव्हरी रूममध्ये आपल्यासोबत आपला नवरा देखील असतो. त्यामुळं माझ्यासोबत इतर फॅमिली मेंबर जरी कोण नसले तरी माझ्या नवऱ्याने या फेजमध्ये खूप मदत केली. त्यांनी मला त्या फिजिकल पेनमधून जाताना पाहिलं आहे. आणि खरं सांगायचं तर मी फक्त त्या पेनमधून जात होते, थोडीशी इमोशनल होते, पण बाकीच्या गोष्टी सर्व मॅनेज करायच्या होत्या. ते सुद्धा सर्व गोष्टी मॅनेज करत होते. तर जेवढा स्ट्रगल माझा होता ह्या बर्थमध्ये तेवढा स्ट्रगल त्यांचाही होता असं मला वाटतं. तर हे इक्वल होतं. आणि या गोष्टीसाठी आम्ही ऑलरेडी प्रिपेअर होतो. जेव्हा आम्ही प्रेग्नेन्सी प्लॅन करायचं ठरवलं होतं तर तेव्हापासूनच आम्ही या सर्व गोष्टींसाठी प्रिपेअर होतो, कारण आम्ही फॅमिलीपासून दूर आहोत हे आम्हाला माहिती होतं. त्यामुळे जास्त कोणाची मदत मिळणार नाही हे आम्हाला आधीच माहिती होतं. तर थोडीफार आमची मनाची तयारी होती. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आम्ही आनंदाने करत होतो. आणि खरं सांगते, मी माझी ही डिलिव्हरीची जी प्रोसेस आहे ती एन्जॉय केली. त्रास होत होता, मला पेन होत होतं, पण ज्या काही एक्सरसाइज आहेत, बॉल एक्सरसाइज आहेत, रॉकिंग चेअरवरती एक्सरसाइज आहेत किंवा वॉक आहे, त्यामुळे थोडासा मला पेन रिलीफ मिळत होता. मसाज केल्याने पेन रिलीफ मिळत होता.
तर या गोष्टी मी करत होते. 3 पर्यंत मी पेन बिअर केलं. त्यानंतर मी ठरवलं की आपण एपिड्युरल घ्यायचं. तर सुरुवातीपासून माझं असं होतं की मला एपिड्युरल नाही घ्यायचं. पण 3 वाजता अशी सिच्युएशन आली की मला ते सहनच होत नव्हतं. आणि माझ्यासोबत माझा नवराही होता. तर तो देखील बोलला की ठीक आहे, आता तू घे एपिड्युरल, थोडासा तुला रिलीफ मिळेल. तर आमच्या दोघांच्याही मताने आम्ही एपिड्युरल घ्यायचं ठरवलं. एपिड्युरलबद्दलचे सर्व प्रोज कॉन्स आम्हाला ऑलरेडी माहिती होते, त्याचे साईड इफेक्ट्स माहिती होते, सर्व गोष्टींची माहिती होती. पण ती सिच्युएशनच अशी होती, तिथे हट्टीपणा करून चालणार नव्हता. त्यामुळं म्हटलं की ठीक आहे, आपण एपिड्युरल घेऊया. कारण दोघांनाही थोडंसं ते मॅनेज करणं डिफिकल्ट होत होतं. खूप जास्त पेन होत होता. 3:30 वाजता मला एपिड्युरल दिलं. 15 मिनिटात त्याचा परिणाम जाणवायला लागला. माझं पेन पूर्णपणे कमी झालं. थोडेसे माइल्ड कॉन्ट्रॅक्शन त्यानंतर मला जाणवायला लागले. पण त्यानंतर मला अजिबात हलता येत नव्हतं. बेडवरतीच होते पूर्णपणे. त्यामुळं काय झालं की जे डायलेशन होतं ते डायलेशन थोडंसं स्लो झालं. तोपर्यंत ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी मिडवाईफ्स करतात. तर तेव्हा आपले गायनेकोलॉजिस्ट आपल्यासोबत नसतात आणि त्यासुद्धा खूप एक्सपिरियन्स असतात. त्यांना सर्व गोष्टींची माहिती असते. सर्व गोष्टींची माहिती ते अगदी व्यवस्थित देतात. आणि जेवढं डॉक्टरना एक्सपिरियन्स आहे तेवढाच त्यांना देखील आहे असं मला वाटतं. तर त्यानंतर सकाळी 7 वाजता माझे डॉक्टर आले आणि सुरुवातीपासून माझी ही प्रेग्नेन्सी स्टार्ट झाली तेव्हापासून माझं असं होतं की मला नॅचरली डिलिव्हर करायचं आहे, मला नॅचरली डिलिव्हर करायचं आहे. तर याबद्दलचा माझा असा विचार होता की एकतर इथे आम्हाला कोणी मदतीसाठी नाही. नॅचरल डिलिव्हरीनंतर लगेच आपल्यामध्ये मोबिलिटी येते, आपण हालचाल करू शकतो. त्यामुळे मी माझी स्वतःची बाळाची काळजी घेऊ शकेन. नाहीतर एकटा माझा नवरा कसा मॅनेज करेल ह्या अशा गोष्टी माझ्या डोक्यात होत्या. त्यामुळे माझं असं होतं की मला नॅचरलीच बेबी डिलिव्हर करायचा आहे. तर सकाळी 7 वाजता डॉक्टर आले. त्यांना देखील मी सांगितलं की मला नॅचरली डिलिव्हर करायचं आहे. माझा जो बर्थ प्लॅन होता त्याच्यावरती सुद्धा रिटर्न होतं की मला नॅचरल डिलिव्हरी करायची आहे. तर डॉक्टरनी मला थोडंसं मोटिवेट केलं की ठीक आहे, होईल. त्यानंतर डॉक्टर निघून गेले. त्यानंतर गायनेकोलॉजिस्ट निघून गेले आणि जे मिडवाईफ्स आहेत त्यांनी सर्व प्रोसिजर फॉलो केल्या माझ्या डिलिव्हरीसाठीच्या. तर एपिड्युरल मला एक गोष्ट सांगावी लागते. ह्याबद्दल मी वाचलं होतं पण मी माझा एक्सपिरियन्स इथे सांगते की माझं डायलेशन स्लो झालं. रात्री 3 पर्यंत माझं डायलेशन अगदी व्यवस्थित होत होतं. पण जेव्हा मी एपिड्युरल घेतलं त्याच्यानंतर ते थोडंसं स्लो झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्याचे जे कॉन्ट्रॅक्शन असतात ते अगदी स्लो जाणवतात. त्यामुळे ते आपल्याला पुश कधी करायचं आहे या गोष्टी पटकन समजत नाही. तर आपले जे कॉन्ट्रॅक्शनचा जो ग्राफ असतो त्याच्यावरती समजतं. आपल्याला जे मिडवाईफ्स असतात त्यासुद्धा हेल्प करतात. तरी देखील जे नॅचरली जेव्हा आपल्याला कॉन्ट्रॅक्शन्स येतात त्यावेळी त्या गोष्टी खूप सहजपणे होतात असं मी वाचलं होतं आणि तो मला देखील एक्सपिरियन्स आला. त्यानंतर सर्व प्रोसिजर स्टार्ट झाली. माझा सुरुवातीपासून विचार होता की मला नॅचरलीच बेबी डिलिव्हर करायचं आहे. त्यामुळे ती मनामध्ये पॉझिटिव्ह होती. त्यासाठी मी प्रिपेअर होते. त्यासाठीच्या सर्व गोष्टी मी फॉलो केल्या होत्या थ्रूआउट प्रेग्नन्सी. पण जेव्हा ती सिच्युएशन येते बेबी डिलिव्हर करायची तेव्हा जी फर्स्ट डिलिव्हरी असते ती डिफिकल्ट असते. कारण त्यामध्ये आपल्याला या गोष्टीचा अनुभव नसतो की आपल्याला त्या गोष्टी कशा करायच्या आहेत किंवा त्या सिच्युएशनला काय करायचं आहे या गोष्टीचा अनुभव नसतो. त्यामुळे ते थोडंसं डिफिकल्ट जातं आणि मला यामध्ये वेळ गेला. तर 2.5 तास ऑलरेडी झाले होते. पण एपिड्युरल घेतल्यामुळे मला ते पेन जास्त फील होत नव्हतं. पण माझी बॉडी पूर्ण थकली होती. शरीरामध्ये पूर्णपणे सूज आली होती. तर डॉक्टर नंतर बोलले की आपण जास्त वेळ नाही वेट करू शकत. हाफ ॲन आवरमध्ये बेबी डिलिव्हर नाही झालं तर आपल्याला सी सेक्शन करावं लागेल. त्यानंतर मी शांत झाले. त्यानंतर दीर्घ श्वास घेतला. मी माझ्या बाळाशी बोलले, जे की मी पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये माझ्या बाळाशी बोलत होते. आणि मला तो अनुभव तिथे आला की माझं बाळ माझं ऐकत आहे. तर तेव्हा मी माझ्या बाळाशी बोलले की आपल्याला ही गोष्ट करायची आहे. मला माहिती आहे की तू देखील त्रासामधून जात आहेस. तर आता तुला बाहेर यायचं आहे, मम्माकडे यायचं आहे. अशा काही पॉझिटिव्ह गोष्टी मी माझ्या बाळाशी बोलले आणि त्याचा मला फायदा झाला. त्यानंतर मला वाटतं फक्त 10 मिनिटांमध्ये माझी डिलिव्हरी झाली. आणि तो मोमेंट इतका इमोशनल होता. लिटरली माझ्या डोळ्यातून जे पाणी वाहत होतं ते न सांगण्यासारखं. इतका इमोशनल मोमेंट.
कंटिन्युअसली मी रडत होते. मी बोलत होते. इतका आनंद मला झाला होता. मी डॉक्टरांशी बोलत होते, मी त्या मिडवाईफशी बोलत होते. त्यांना मी सांगत होते की मला मुलगी हवी होती, मला मुलगी झाले, मी खूप खुश आहे. आणि मी माझ्या बाळाशी बोलत होते. जी काही नावं मी प्रेग्नन्सीमध्ये तिला ज्या नावाने हाक मारायचे त्या नावाने मी तिला बोलत होते. ती लगेच ती माझ्या खुशीत आली आणि तो मोमेंट माझ्या लाईफमधला सगळ्यात बेस्ट मोमेंट होता. 1 तासापर्यंत ती माझ्या खुशीत होती. पूर्णपणे ती जागी होती, माझ्याकडे टकामका बघत होती. तर तो इतका इमोशनल मोमेंट होता जो मी एक्सपिरियन्स केला. तो शब्दात सांगता येणार नाही तो अनुभव. म्हणजे आयुष्यातलं सगळ्यात चांगलं गिफ्ट मला कोणतं मिळालं असेल तर तो मोमेंट होता, जे अविस्मरणीय, ज्यासाठी शब्दच नाही आहेत. एक गोष्ट आहे की ते पूर्ण डिलिव्हरी अँड लेबरमध्ये आपला नवरा आपल्यासोबत असतो. त्या डिलिव्हरीनंतर जी कॉर्ड कट करायची असते गर्भनाळ, तर त्याचा प्रेफरन्स बाळाच्या बाबांना दिला जातो. त्यांची इच्छा असेल की त्यांना ती कॉर्ड कट करायची आहे तर ते करू शकतात. तर ही एक गोष्ट इथल्या हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर बाळाचं स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट हा देखील खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचे भरपूर सारे फायदे आहेत. त्यामुळे बाळाचे हार्ट रेट नॉर्मल होतात, बाळ सेफ फील करतं आईच्या कुशीमध्ये. आणि त्यामुळे जे ब्रेस्ट फिडिंग असतं तर ते ब्रेस्ट मिल्कसाठी सुद्धा त्याचा फायदा होतो. त्यामुळे हा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जवळपास 1 तास मी आणि माझं बाळ आम्ही एकत्र होतो. सर्व गोष्टी झाल्या. त्यानंतर 1 तासानंतर बाळाचं चेकअप झालं, त्याचं वेट वगैरे चेक केलं, सर्व गोष्टी केल्या, ब्रेस्ट फिडिंग झालं. आणि त्यानंतर आम्हाला आमची जी रूम आहे तिकडे शिफ्ट करण्यात आलं. नेक्स्ट डे खूपच बिझी होता. अगदी सकाळपासून सगळे डॉक्टर्स वगैरे व्हिजिटला येत होते, त्यामुळे आराम करायला अजिबात मिळत नव्हता. माझे डॉक्टर्स, माझे गायनेकोलॉजिस्ट यांची व्हिजिट झाली, बाळाचे पेडियाट्रिशियन्स आहेत त्यांची व्हिजिट झाली. त्यानंतर आपल्याला फोटोशूट करायचं असेल तर त्याची व्हिजिट ते सुद्धा येतात फोटोशूटसाठी. बाळाचं जे बर्थ सर्टिफिकेट आहे ते हॉस्पिटलमध्येच बनतं, त्यामुळे बाळाचं जे नाव आहे ते आपल्याला आधीच डिसाईड करावं लागतं हॉस्पिटलला जाण्याआधी. तर बाळाचं बर्थ सर्टिफिकेट देखील आम्ही दुसऱ्या दिवशीच तिथे बनवलं होतं. आणि बाकी नर्स आहेत त्या एव्हरी 1 to 2 hours येतात, आपलं टेम्परेचर चेक करतात. त्यानंतर आपल्याला काही त्रास होत आहे का हे सर्व चेक केलं जातं. तर अशा ह्या गोष्टी होत्या. त्यामुळं सेकंड डे इतका बिझी होता की त्यामध्ये अजिबात आराम करायला मिळाला नाही. तर दुसऱ्या दिवशी लॅक्टेशन कन्सल्टंट देखील मला भेटायला आले होते. त्यांनी ब्रेस्ट फिडिंगच्या सर्व गोष्टींची माहिती दिली. तर तेव्हा बाळ प्रॉपरली लॅच करत नव्हतं, तर त्यासाठी मी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या सर्व गोष्टींची माहिती दिली. तर असा हा सेकंड डे पूर्णपणे बिझी होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही सकाळी घरी यायला निघालो. इथल्या हॉस्पिटलमध्ये एक गोष्ट आहे चांगली की हॉस्पिटलमध्ये जेव्हा ॲडमिट होतो किंवा आपण जेव्हा हॉस्पिटल सिलेक्ट करतो तेव्हा तिथे आपण आपल्या इन्शुरन्स प्रोव्हायडरची माहिती दिलेली असते. त्यामुळं डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये घरी येणार आहोत तेव्हा हॉस्पिटलचं बिल वगैरे या गोष्टीसाठी आपल्याला पळावं नाही लागत. त्यांच्याकडे त्याची माहिती असते आपल्या इन्शुरन्स प्रोव्हायडरची. त्यामुळं आपल्याला कोणतंही पेमेंट नाही करावं लागत. जे काही कोपे वगैरे करायचं असेल ते आपण नंतरच करायचं जेव्हा हॉस्पिटल बिल जनरेट होतं इन्शुरन्सकडून. जेव्हा त्याचे क्लेम केले जातात इन्शुरन्सने पे केल्यानंतर आपल्याला ते कोपे करावं लागतं. तोपर्यंत आपल्याला कोणतेही पेमेंट करावं नाही लागत. त्यामुळं ती एक धावपळ नव्हती की हॉस्पिटलचं बिल भरायचं आहे किंवा काय. सर्व डिस्चार्जच्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या की आपण घरी जायला रेडी आहोत. तर असा हा माझा इथला एक्सपिरियन्स होता. तर ह्या माझ्या लेबर आणि डिलिव्हरीनंतर त्यानंतरच्या 1 दिवस बाळासोबत हॉस्पिटलमध्ये घालवल्यानंतर चांगला आराम केल्यानंतर मी घरी आलो आमच्या प्रिन्सेसला घेऊन. आणि तिथून एक वेगळीच जर्नी स्टार्ट झाली जी की सुरुवातीला थोडीशी डिफिकल्ट होती. आम्हा दोघांना ते मॅनेज करणं थोडंसं डिफिकल्ट गेलं. तर तो जो काही एक्सपिरियन्स आहे तो देखील मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. त्या फेजमध्ये देखील जी माझी सेकंड फेज होती घरी आल्यानंतर त्या फेजमध्ये देखील मी बऱ्याचशा गोष्टींची प्रिपरेशन आधी केली होती ज्याचा फायदा आम्हाला झाला. त्यामुळे ती जी माहिती आहे तो जो एक्सपिरियन्स आहे तो देखील मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन.
जेणेकरून जे कपल्स आहेत ज्यांना ह्या गोष्टी एकट्याने मॅनेज करायच्या आहेत त्यांच्यासाठी हे हेल्पफुल होईल. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन बाय बाय.